भारतीय जनता पार्टीचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी तयारी सुरू केलेली आहे। महायुतीतच या मतदारसंघामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। आपल्यासोबत भाजप आमदार प्रशांत बंब आहेत। भाऊ, काय सांगाल? तुमची युती आहे आणि असं असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार तुमच्या विरोधामध्ये विधानसभेची तयारी करतोय। नाही, आम्ही समजू नये। कसं आहे की त्यांची ती सवयच आहे, ते जिथं असतात त्यांचे कधी राहत नाही। पण एनिवे, सतीश चव्हाण साहेब नसते तर अजून कोणी असले असते। मी म्हणजे हे बघून नाही की कोण येणार आहे, मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विकासाच्या जोरावर आजपर्यंत निवडणुका लढवलेल्या आहेत आणि जिंकलेलो आहे। मी, माझा पक्ष भारतीय जनता पार्टी आणि माझे कार्यकर्ते यांनी प्रचंड कामं मतदारसंघामध्ये केलेली आहे, म्हणून मला काहीही भीती नाही आहे, कुणालाही येऊ द्या। पण त्यांचं असं म्हणणं आहे की विकास केलेले नाहीत आणि यावेळेला जनता परिवर्तन मागते, त्यामुळे मी रिंगणात येतोय। त्यांच्यात सगळीत मोठी गोची ही झालेली आहे की त्यांना माझा विकास माहिती आहे, दुसरं बोलायला नसल्यामुळे त्यांना हे असं खोटं बोलावं लागतं। त्यांना जनता दाखवेल आल्यानंतर की माझा विकास त्यांना आत्ताच दाखवू लागले गावातली लोक की हे बमनी केलं, इतकी मोठी मोठी कामं केली आहे, पाण्यावर केली वगैरे। त्यांचा मेन राग काय माहिती का? तुम्हाला आठवत असेल, मी विधानसभेमध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये आमच्या पिढ्या बर्बाद होत आहेत हे बोललो होतो, जे खरं आहे। आणि हे काय करतात, यांच्या संस्था आहेत सर्वांच्या, त्यांना जिल्हा परिषदच्या शाळा स्ट्रॉंग झाल्या, गोरगरिबांना चांगलं शिक्षण मिळालं की ते त्यांना जेलसी होते, कारण की ह्यांचं स्वतःला पैसे मिळवण्याकरता समाजाचं काहीही झालं तरी त्यांना काही पर्वा नसते। आणि म्हणून तुम्ही आमकाच मैदानावरच डिक्लेअर केलेलं शिक्षकांनी सर्वांनी की आम्ही असं तुमच्यासमोर आमदार उभा करू, तेव्हापासूनच मी समजलेलो आहे। आणि शिक्षकांतर्फे ह्या संस्था ज्या आहेत, संस्थानिक संस्था आणि इरिगेशनचे ते कॉन्ट्रॅक्टर होते, तर म्हणून ह्या सगळ्या तक्रारीवरनं त्यांचे बरेच कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत। आणि त्यांना भीती आहे की माझ्यामुळे त्यांचा वैयक्तिक लॉस होईल, वैयक्तिक संस्था बर्बाद होतील, गरिबांचं चांगलं होईल, म्हणून ते आलेले आहेत। मला माहिती, माझ्याकडे पुरावे आहेत सगळे, मी वेळेवर दाखवेल आणि मी व्यवस्थितरित्या त्यांना जबरदस्त लीडने हरवेल। मग थोडक्यात गंगापूर तालुक्यामध्ये शिक्षक विरुद्ध जनता असा संघर्ष होईल? 100%। शेतकरी, शिक्षक हे सगळेजण म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आणि म्हणजे असले नेते आणि शिक्षक हे जे आहेत हे आमच्या गोरगरीब जनतेच्या विरोधामध्ये। याच्याकरता मी सांगतो, कधी त्यांनी क्वालिटी एज्युकेशन दिलं नाही। तुम्ही स्वतः पण तुमच्या याच्यावर दाखवलेलं आहे की ते गले लठ्ठ पगार घेऊनसुद्धा मुलांना जे एज्युकेशन दिलं पाहिजे ते देत नाही। त्याच्याला छोटासा मी पुरावा सांगतो, आमच्याकडनं 80,000 ते 1.5 लाख पगार घेतात आणि स्वतःचे मुलं कुठं टाकतात? अशा शाळेत टाकतात जिथं 12,000 रुपये पण शिक्षकाला पगार नाही आहे। म्हणजे आणि ह्या असल्या शिक्षक आणि पदवीधर जे ह्या आहेत आमदार, त्यांच्यामुळं ते लाडावलेले आहेत, गोरगरिबांचं नुकसान करत आहेत आणि म्हणून असले आमदार ते आमच्याकडे पाठवत आहेत। त्यांचा दुसरा दावा असा होता की सर्वेमध्ये ज्याचं नाव समोर येईल त्याला तिकीट दिलं जाऊ शकतं। सर्वेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आणि असं जर ते बोलले असतील तर मला की वाटते त्यांची आपल्या बलबुत्यावर निवडणुका लढवायच्या की सर्वेच्या बलबुत्यावर निवडणुका लढवायचं। मागे पण कोणीतरी माझ्याकडे हे केलं तर तेव्हाही मी ते ऐकलं। आता याच्यावरूनच की पदवीधरांचे ते 17 वर्षापासून आमदार आहेत, ते किती सलग 17 वर्षापासून, मी 15 वर्षापासून आमदार आहे, ते सलग 17 वर्षापासून आमदार आहे, पदवीधर आमचे आमदार आहेत। माझ्यापेक्षा माझ्या सगळ्या मराठवाड्यामध्ये त्यांची पाण्यापासून, शिक्षणापासून, जलयुक्तापासून सगळ्यामध्ये चांगली कामं असून पदवीधर आज सगळे वेल पोस्ट ग्रॅज्युएट असून प्रत्येकाच्या हाताला काम, मी नोकरी नाही म्हणत, किमान 2 लाख रुपये महिन्याचं काम असलं पाहिजे होतं, याच्याकरता त्यांना निवडून दिलेलं आहे। खरं म्हणजे मलाच दावा आहे माझा, जसं मी 15 वर्षाची सगळी कामाची जंत्री प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पाठवतो आहे, आचारसंहिता लागल्याबरोबर सगळी माझ्या मतदारसंघामध्ये मी 15 वर्षापासून केलेली कामं जितकी ती सगळी पाठवतो आहे। माझी विनंती राहील त्यांनीसुद्धा 17 वर्षामध्ये काय केलं, कुठेही 64 तालुके आहेत त्यांचे, समजा कुठे 100 मतं आहे, कुठे 1000 मतं आहेत, जे काय असतील ते, कुठे त्यांनी काय काम केलं त्याचा त्यांनी हिशोब द्यावा। आता प्रश्न निर्माण होतो अजित पवारांचा। सतीश चव्हाण हे अजित पवारांसोबत आहेत, असं असताना सुद्धा ते तुमच्या विरोधात तयारी करत आहेत। अजित पवार हे महायुतीचे घटक आहेत, भाजपसोबत आहेत, तर या सगळ्या गोष्टींना अजित पवारांची मूकसंमती असेल का? त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आश्चर्य हे आहे की त्यांनी 2-3 वर्षापासून त्यांनी सगळं जे काही
आमच्या म्हणजे युतीमध्ये जो खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी, म्हणजे अजितदादांनी नाही, यांनी, त्या बाबतीमध्ये दादांना माहिती मला वाटते असावीच, तरी थांबवत नाही आहे. मी याच्यावर काहीही भाष्य करू शकत नाही, ते मोठे नेते आहेत. तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे तर या संदर्भात बोलला आहात का, बोलणार आहात का? नाही, मला वाटतं जवळपास आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी राज्यामध्ये सर्वश्रुत आहेत, सगळे जाणून आहेत, माझे वरिष्ठसुद्धा जाणून आहेत असं. पण त्यांना माहिती आहे की तो प्रशांत बंब आहे, त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जसं प्रत्येक वेळेला मी रेकॉर्ड ब्रेक लीडनी येतो आहे, मागची जी माझी लीड आहे त्याच्या डबल लीडनी हा आरामात निवडून येतो. म्हणून माझे वरिष्ठ अशा गोष्टीला कधीही असं सिरियस घेत नाही. ह्या वेळेला तुमची जिंकण्याची लीड कितीची असेल, किंवा तुम्ही म्हणताय सतीश चव्हाण यांना हरवणार, तर ते कशा पद्धतीने? किमान 70,000ची, किमान 70,000च्या लीडने मी हरवील, कुणी असू द्या. म्हणजे ते आमदार सतीश चव्हाण साहेब आहेत की अजून कोण आहेत माहीत नाही, मी बघतही नाही असं. मी माझ्या कामाच्या बलबुत्यावर लढतो, कुणीही आलं तरी मी त्यांना 70,000च्या वरच्या लीडने हरवणार आहे. तर हे होते भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी आत्मविश्वासाने सांगितलंय की सतीश चव्हाण यांना मी किमान 70,000च्या लीडने पराभूत करीन. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.